सांगा ना, काय काय तुमचं झालं ते सांगा. गारा पडल्यामुळे ही एवढं उत्पन्न आमच्या बरेच बागायतदारांचे उघड्यावर आमचं तर पाक पचरी जनावर सुद्धा काय मिळेल जनावर मिळेल 6-7 शेळ्या झाल्यामुळे माणसं वाचतात. तर तुम्ही थोडस प्रयत्न करावा. नक्की पत्र ओढून गेलेलं आहे. उघड्यावर आमचं तर पाक पचरी जनावर मेले नाही जनावर सुद्धा काय मेले जनावर मिळेल 6-7 शेळ्या मेलेत. काय जनावर मी हे पडून मेले. रस्त्यावर कुठं पळायला लागलो काय अशाने किती मोठा घात झाला. जर तसं हे झालं असतं अशा लेवलची कार पडली कधीच एवढं मोठं नाही. काय झालं ज्या दिवशी गारपीट झाली त्या दिवशीपासून प्रशासनानं सगळी माहिती संकलित केली. गोळा करायचं काम चालू थोडं होत राहायचं आज होईल. त्याने काय केलं की नुकसान शेतकऱ्याचं किती झाले त्याचे फोटो आणि शेतकऱ्याची एकर वगैरे असं ते सगळं संकलित केले. परंतु त्यांच्याकडे डाटा सगळा तयार आहे. त्यांना की तहसीलदारला त्यांचा वरिष्ठ आदेश असल्याशिवाय ते पंचनामे करू शकत नाही. आणि गारपीट झालं असलं तर 8-10 माणसाचे किंवा 10-12 माणसं रात्री झाल्यामुळे माणसं वाचली. घरांची मी साईज बघितली चित्र होते. तर तुम्ही थोडस प्रयत्न करावा. नक्की. आमच्या पाशी एवढी वेळ होती. साहेब त्यावेळेस माझापर्यंत आपला कटारा साहेब आपली काय प्रतिक्रिया असतात? आता शेतकऱ्यांनी गारा समोर मांडलेलं आहे, पंचनामे देखील झाले नसते. काय नाही, मी आता हे अवकाळी पाऊस आणि हे गारा पडतात हे आपल्या हातात नसतं. सो मला वाटतं मी फडणवीस साहेबांना भेटणार आहे. कारण शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे आणि मला वाटतं त्यांना भेटून शेतकऱ्यांची जास्तीत जास्त भरपाई कशी होऊ शकेल याच्यावर आपण काम करू. मला वाटतं कारण हे द्राक्षांची परिस्थिती, फळांची परिस्थिती, मला वाटतं अनेक बेदाण्यांचे सगळं ते दाखवणार आहेत. पण भीषण परिस्थिती आणि हे आपल्या हातात नसतं. पण सरकार म्हणून कुठेतरी आपल्याला त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि मला वाटतं की मी फडणवीस साहेबांना भेटून तेच सांगतो की जेवढी जास्तीत जास्त आपण त्यांची भरपाई करू शकू तेवढं मला वाटतं त्यांना तो दिलासा मिळेल.